देशभरात कपसाऱ्यामुळे सध्या भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. खरं तर नागपुरात सुद्धा अनेक रुग्ण गेल्या काही दिवसांपासून मिळून आले. काही बालकांचा मृत्यूसुद्धा झाला आहे. या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी जे आहे डॉक्टर सेलोकर सर आहे. सर, कशा पद्धतीनं नागपुरातही काही रुग्ण मिळून आले, ते मृत्यू झालेला आहे, काय नेमकी माहिती समोर आली आहे, काय चौकशी? जो 15 सप्टेंबरपासून आम्हाला फर्स्ट अलर्ट आलेला होता, ज्याच्यामध्ये प्रायव्हेट हॉस्पिटलनी सांगितलं की त्यांच्याकडे AESचे रुग्ण ॲडमिट झालेले आहे. सोबतच GMCनी पण आम्हाला कळवलं की त्यांच्याकडे पण जास्त प्रमाणामध्ये AESचे केसेस ॲडमिट होत आहे. त्याच्या डिटेलमध्ये मग आम्ही प्रायव्हेट हॉस्पिटलला सांगितलं की बाकी पण प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये ज्यांच्याकडे ॲडमिट झालेले पेशंट असतील त्या सगळ्यांची माहिती आमच्याकडे घ्यावी. ते आम्ही घेतलेली. त्याच्यात आमचं लक्षात आलं की 2 प्रकारचे AESचे केसेस आढळून येत आहे. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. पहिल्या AESच्या याच्यामध्ये ॲक्यूट एन्सेफॅलायटिक सिंड्रोममध्ये फीवर, कन्व्हल्शन्स, देन अल्टर सेन्सोरियम असे आहेत. आणि काही केसेसमध्ये हे टिपिकल प्रेझेंटेशन ऑफ कंप्लीट ॲन्युरिया विथ रिनल शटडाऊन आणि त्याच्यानंतर एन्सेफॅलोपॅथी असं प्रेझेंटेशन आलेलं आहे. तर असं झाल्यानंतर आमचे जे व्हायरल पॅनल लावलेलं होतं त्याच्यात इन्व्हेस्टिगेशन सगळे निगेटिव्ह आलेले होते. NIVकडे सॅम्पल्स पाठवले, त्याच्यात पण निगेटिव्ह आलेले होते. आणि काही पेशंटची मग GMCतर्फे रिनल बायोप्सी करण्यात आली. रिनल बायोप्सी करण्यात आल्यानंतर तिथे लक्षात आलं की तिथे ॲक्यूट ट्युब्युलर नेक्रोसिस झालेला आहे. मग मराठीत आपण काय म्हणतो? एक तिथं रिनल कन्व्होल्युटेड ट्युब्युल असतं, जे सगळ्यात नेफ्रॉन जे पार्ट आहे किडनीचं त्याचं नेक्रोसिस झालेलं असतं. त्याच्यामुळे किडनी बरोबर फंक्शन करू शकत नाही, असं आपलं तिथं सडलेलं असतं असं आपल्याला म्हणता येईल. तर ते आढळले असल्यामुळे GMC टीमला एक संशय आला की हे कुठेतरी एक वेगळं ड्रग्स रिलेटेड टॉक्सिसिटी राहू शकतं. डॉक्टर तिवारी आणि त्यांची टीम आणि NCDC दिल्लीसोबत झालेल्या VCमध्ये आमच्या चर्चा झाल्या. त्याच्यातून मग हे ड्रग्स कोल्ड ड्रिप जे आहे त्याचं आयडेंटिफिकेशन, त्याचं कंटेंट आयडेंटिफाईड व्हावं या अनुषंगाने FDAला, छिंदवाड्याच्या FDAला त्यांनी सूचना दिल्या. मग छिंदवाड्याच्या FDAतर्फे त्यांचे सॅम्पल्स हे आयडेंटिफाईड झाले आणि त्याच्यामध्ये ते एक किंवा 2 सॅम्पल्समध्ये ते आढळलेलं आहे. अजूनही आमचं इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे. जोपर्यंत इन्व्हेस्टिगेशन प्रॉपर होत नाही कुठलंही कन्क्लुजन आम्हाला देता येणार नाही. पण तरी पण ते संशयित आम्ही म्हटलेलं आहे की हे सगळेचे सगळे रुग्ण त्या कोल्ड ड्रिप सिरपमुळे झालेले असू शकतात, पण आत्ताच्या डेटला मला ते सांगता येणार नाही. साधारणतः किती जे आहे केसेस जे आहे ते खरं तर मध्य प्रदेश किंवा छिंदवाडा या भागातून आलेले होते आणि त्यामध्ये सगळ्यांचे कारण मुख्य काय होते, प्रकृती बिघडण्याचे कारण काय होते आणि मृत्यूचे कारण साधारणतः प्राथमिक अंदाजात काय? टोटल 36 केसेस आमच्याकडे रिपोर्टेड झालेले आहेत. त्याच्यापैकी 19 डेथ आहेत. सद्यस्थितीत 12 ॲडमिट आहेत आणि 5 डिस्चार्ज झालेले आहेत. त्या 19 डेथमध्ये 6 महाराष्ट्रातले डेथ होते आणि आपले 13 डेथ हे MPचे आहेत, ज्याच्यातल्या 12 डेथ ह्या एकट्या छिंदवाड्याच्या होत्या. ॲडमिट डेटचं बघायचं झालं तर आताही आपल्याकडे 12 केसेस ॲडमिटेड आहे. GMCला 5 केसेस ॲडमिट आहे आणि बाकी वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये 1 किंवा 2 केसेस अशा ॲडमिट झालेल्या आहेत. छिंदवाड्याच्या या केसेसमध्ये जे प्राथमिक तपासणी केलेली आहे तुम्ही किंवा छिंदवाड्याच्या त्या वैद्यकीय अधिकाऱ्याशी किंवा FDAवाल्यांशी बोलल्यानंतर काय प्राथमिकता समोर आलेली आहे, त्यामध्ये नेमकं काय आढळलं आहे किंवा काय साम्यता आहे ज्यामुळे या सगळ्या बाळकांचा मृत्यू झाला? नाही, त्यांनी जो रिपोर्ट अजूनपर्यंत जो पाठवलेला आहे त्याच्यात डायइथिल ग्लायकॉल हे कंटेंट जास्त असल्यामुळे कप सायरपमध्ये आढळलेलं असं आढळून येतं. अँड इट इज वन ऑफ द टॉक्सिन असल्यामुळे ते किडनी शटडाऊन करू शकतं, ह्या प्राथमिक आमचा अंदाज आहे. त्या अनुषंगाने त्यांची थोरोली इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे आणि ते लवकरच काहीतरी निष्कर्षापर्यंत येईल असा आमचा अंदाज आहे. या 19 होत्या त्यापैकी 13 जणांमध्ये कप सायरपचा संशय जुळतो आणि इतर जे आहे 6 ते वेगळे कारण आहे. महाराष्ट्रातल्या ज्याही केसेस 6 आहेत त्या महाराष्ट्रातल्या डेथ झालेल्या त्याच्यामध्ये कफ सिरपशी रिलेटेड कोणतीही हिस्ट्री आम्हाला आढळलेली नाही. आणि बाकी केसेसमध्ये कफ सिरपची हिस्ट्री काही पेशंटमध्ये आढळलेली आहे, कारण की इनिशियल जे पेशंट्स आलेले होते त्यांचा लवकरच डेथ झाला होता, त्यामुळे प्रॉपर हिस्ट्री इलिसिट करता आलेली नव्हती. पण आता हे वेगवेगळे इन्व्हेस्टिगेशन्स किंवा इन्व्हेस्टिगेटिंग टीम येतील त्याच्यात ते डिटेल समोर येईल असा अंदाज आहे. आता जे दाखल पेशंट आहे, जे छत्तीसगडमधून खास करून किंवा छिंदवाड्यामधून आलेले जे खास पेशंट आहे त्यांची प्रकृती कशी आहे, ते कुठल्या हॉस्पिटल? 12 पेशंट सध्या ॲडमिटेड आहेत. 5 पेशंट GMCला आहेत, 2 पेशंट एम्सला आहेत, गेटवेलला 1 आहे, कलर्सला 1 आहे, LMSला 1 आहे आणि अजून एका हॉस्पिटलला आहेत. असे टोटल 12 पेशंट आहे. काही पेशंट त्याच्यातले सिरियस आहे, पण आता GMCतर्फे जी ॲडवायझरीज म्हणूया की चांगल्या पद्धतीनं ट्रीटमेंट ते पेशंटला करून झालेलं आहे, तशीच ट्रीटमेंट प्रायव्हेटला पण सुरू आहे. तर अशा पद्धतीने ते रिकवर होतील असा आमचा अंदाज आहे. सर,
चौकशी जी होती आहे, समित्या येत आहे, केंद्राची पुन्हा एक समिती येणार आहे जी एम्सद्वारे काम करते आहे, काय नेमकं या सगळ्या माध्यमातून तपासलं जाणार? हां, त्यांचं 2-3 प्रकार ते करतील. एंटमॉलॉजिकल त्यांचं इन्व्हेस्टिगेशन्स होतील, क्लिनिकल इन्व्हेस्टिगेशन्स होतील, नंतर व्हर्बल ऑटोप्सी ते करतील. म्हणजे सगळंच डिटेलच ते घेतील. त्याच्यामध्ये FDAचे पण लोक काही त्यांच्याकडून सॅम्पल्स आलेत, काय आले ते सगळं डिटेल होतील. त्याच्यातूनच आपल्याला सांगता येईल तेव्हा. हां, नाही 13 जे मृत्यू झालेले आहेत जे छिंदवाडा आणि सिवनीचे आहेत, पण त्याच्यातले काहीच आम्हाला फर्स्ट हँड इन्फॉर्मेशन आपण म्हणूया की ज्यांनी पॅरेंटनी हिस्ट्री दिलेली होती की यांनी कप सिरप पिलेलं होतं, तर ते थोडंसं लिंक होते, पण अजून 100% कन्फर्मेशन पूर्ण इन्व्हेस्टिगेशन झाल्यानंतरच आपल्याला कळत आहे. नक्कीच या पद्धतीने 13 जे आहे बालकांचा मृत्यू झाला आहे ते खरं तर मध्य प्रदेशमधल्या छिंदवाडा असो की सिवनी असो या भागातून आलेले होते. त्यामुळे आता त्यांच्या मृत्यूच्या मागे जे मुख्य कारण येतं ते कपसाऱ्या बसण्याचा अंदाज जो आहे तो प्राथमिक अहवालात व्यक्त केला जातो. त्यामुळे 13 जणांचा मृत्यू हा कपसाऱ्यामुळे झाल्याचं बोललं जातं आहे. त्यामुळे या सगळ्या प्रकरणात पुढे चौकशी आणि ती काय पुढे येते हे सुद्धा आता पाहावं लागणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ भोलेसह पराग डोबळे, साम TV न्यूज, नागपूर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.